अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे गुरुवार आणि आज गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग, वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा सर्व कार्य शुभ समजला जातो. या योगावर स्वर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्रात विवाह वर्ज मानला जातो. विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभच चिन्ह गायीचं स्तन आहे. त्यांच्या मतानुसार गायीचं दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले आहे. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखे आहे आणि पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे. या गुरुपुष्यामृत योगाचा फार महत्त्व आहे. आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळत असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. व्यक्तीच्या यश प्राप्तीसाठी त्याच्या जीवनात वृद्धी होते. गुरुपुष्य योगामध्ये तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकता. तसेच गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे देखील खूप शुभ मानले जाते. यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकतो. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम देखील करू शकता. तुमचा व्यवसाय असेल तर त्यासंबंधी कामे या दिवशी करता येतील. जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता. पैशाशी संबंधित काही समस्या येत असतील तर त्या गुरुपुष्य योगाच्या लक्ष्मीची पूजा करावी आणि तसेच देवी लक्ष्मीचे स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती देखील होते. गुरुपुष्य योगात गाईला गुळ खाऊ घालणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी. असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची देखील प्रगती होत असते. जर आपण या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असते. आर्थिक टंचाई काही केल्या संपत नाही. घरामध्ये पैसा आला तर तो स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीला पाहिजे तसं फळ मिळत नाही. मग आता अगदी आपल्या कोटीने पैसे मिळतील असेही होणार नाही. पण आपण जे काही कष्ट करत असतो, जी काही मेहनत घेत असतो त्या मेहनतीचे फळ आपण हा उपाय केल्यावरती आपल्याला नक्कीच मिळेल. आणि जर आपल्याला मेहनतीचे फळ मिळाले तर आपल्या घरामध्ये पैसे येईल, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल. तर या दिवशी कोणता उपाय करावा, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल. पण आपण जी काही पूजा करत असतो, जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते. या दिवशी आपल्याला लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे आणि आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल तर भगवान विष्णूंचा फोटो असेल त्यांची पूजा आपल्याला करायची आहे. जर भगवान विष्णूंचा फोटो आपल्या घरामध्ये नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याची पूजा करावी. आणि आपल्या घरामध्ये आपण कुलदैवतेची देखील या दिवशी पूजा करायची आहे. तर आपण आपला एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला गोकर्णीचं फूल लागणार आहे. आता तुमच्या इथे जवळपास कुठेही गोकर्णीचं झाड असेल किंवा तुमच्या घरामध्ये जरी गॅलरीमध्ये गोकर्णीचं झाड असेल तर तिथलं फूल घेतलं तरी पण चालेल. अगदी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हे फूल मिळालं तर अतिउत्तम, किंवा अगोदरच्या दिवशी देखील तुम्ही हे फूल घरामध्ये आणून ठेवू शकता. वास्तुशास्त्रात गोकर्णीचे फूल म्हणजे अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानलं जातं. गोकर्णीच्या फुलाचा उपयोग भगवान महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो. गोकर्णीच्या फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. गोकर्णीच्या फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते. गोकर्णी हे धनाची देवी लक्ष्मी
यामुळे घरामध्ये लावलेल्याने आर्थिक संपत्ती वाढ होते। तसंच गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते। भगवान विष्णूंची कृपा मिळते। माता लक्ष्मी गोकर्णीसोबत वास्तव्य करते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते आणि कुंडलीत शनिदेवांची स्थिती वाईट असेल तर तीही गोकर्णीमुळे खूप फायदेशीर आहे। आणि गोकर्णी फुलाने शनिदेवांचा खूप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन देखील स्थिर राहते। असे मानले जाते की यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात। तर आपण या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गोकर्णीचं झाड देखील घरामध्ये लावू शकता। तर आता आपल्याला गोकर्णीच्या झाडाचं फूल घ्यायचं आहे आणि मग तुम्ही निळसर रंगाचं फूल घेऊ शकता, किंवा जर निळसर रंगाचं फूल मिळालं नाही तर तुम्ही पांढऱ्या रंगाचं सुद्धा फूल घेतलं तरी पण चालेल। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हे फूल घ्यायचं आहे आणि आता हे फूल घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर ते फुलावरती थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे। आपण एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा तामण घ्यायचं आहे आणि आपल्याला तो कापड माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे। आणि हे करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचा आहे। एका प्लेट घ्यायचा आहे आणि त्या प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकून कुंकवाने त्या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्यात आणि त्यानंतर आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवा, कारण की कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो। या दिवशी दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकता। आपण एक लवंग टाकायचं आणि त्या दिव्यामध्ये एक साबूत लवंग टाकायचं, ते कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील असलं पाहिजे, त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तसेच एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे आणि ही वेलची सुद्धा त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। चिमूटभर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकावी। असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो। असा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे। या दिवशी हळदी कुंकू लावायचं आहे आणि फूल व्हायचं आहे। त्यानंतर आपण पूजा करण्यासाठी बसायचं आहे। आता आपण हे फूल माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे। या फुलाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। आता आपण काही सेवा देखील करायची आहे, कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबतच जर काही एक सेवा केली नाही तरी आपल्याला त्याचा काही एक परिणाम मिळत नाही। त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। तर आपण महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे, तसेच कनकधारा स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आणि आपल्याला श्रीसूक्त देखील 1 वेळा म्हणायचं आहे। आता या सेवा करणे अगदी म्हणणे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा श्रवण करू शकता, तरी पण चालतंय। या सेवा करायच्या आहेत। आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण पैसा स्थिर राहत नाही, किंवा घरामध्ये आजारपण चालू आहे, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचं आहे। आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यावर त्या फुलाची आपल्याला ते फूल त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्याची पोटली देखील बांधू शकता। या पोटलीला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्यात आणि नंतर ही आपण थोड्या वेळाने तिथंच राहू द्यायची आणि नंतर उचलायची आहे। मग तुम्ही ती अगदी तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता, किंवा तुम्हाला ठेवली तरी पण चालेल, पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवली तरी पण चालेल। हे फूल ठेवू शकता। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही भासत नाही। हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय केला तरी पण चालेल। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची देखील सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे। आपण माता लक्ष्मीची पूजा केल्याबरोबर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तसेच श्री विष्णू सहस्त्रनामाचा पठण देखील करायचं आहे, किंवा ज्यामध्ये भगवान विष्णूंची 1000 नावे यांचा उल्लेख आहे। तसेच आपण या दिवशी तुळशीजवळ देखील दीप प्रज्वलित करायचा आहे। अगदी सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील आपण जर तुळशीजवळ दीप प्रज्वलित केला तर आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो। तसेच तुळशीजवळ दीप प्रज्वलित करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। तुळशीजवळ जो दीप प्रज्वलित केला आहे त्या दिव्यामध्ये देखील आपण चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद ही माता लक्ष्मी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला हळद आजच्या दिवशी या त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून
सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.